हॅलो अँड वेलकम बॅक. रस्ता अँपासाच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत मुंबईच्या उत्तरेकडे, अशा ठिकाणी का जे म्हणतात का तो भाग मुंबईत नाही आहे. मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी लेखलं जातं त्याला, पण ॲक्च्युली ह्या दोन शहरांचा इतिहास मुंबईपेक्षा फारच समृद्ध आहे आणि मुंबईपेक्षाही फारच जुना आहे. येस, ऑब्व्हियसली आपण चाललो आहोत वसई विरारला. चलो लेट्स गो. तर फॉलोइंग आर अनकन्व्हेन्शनल पॅटर्न, आज आपण वसईला हायवेनी न जाता आपण जात आहोत फेरीनी. भाईंदर ते वसईची फेरी चालते ती. ऑलमोस्ट एक तास थांबलो होतो या फेरीसाठी, कारण आलो तेव्हा एक फेरी निघून गेली होती. तर एनिवेज नॉट एन इश्यू. आता जस्ट फेरी आपण बोर्ड करूया आणि एक वेगळा रूट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण. सो नाव आपण फेरी बोर्ड करतोय. रिसेंटली सुरू झालेली सर्व्हिस आहे आणि मी तर फर्स्ट टाइमच जातोय. तर इथं डायरेक्शन्स द्यायला जे माणसं असतात त्यांचं डायरेक्शन फॉलो करत आपण ते बरोबर पार्किंग करून देतात कट टू कट. तर इथं गाडी लावून घेतली आहे रिव्हर्स करून, म्हणजे निघताना सरळ गाडी निघते. असं अराउंड 4 गाड्या लागतात, 4 व्हीलर आणि बाकीचे 2 व्हीलर्स आहेत. तसं माझ्या बाजूला जी ब्रेझा आहे ती थोडी कन्सर्न होती का मी असं खूप टच करून लावतोय, बट ठीक आहे, युअर सेफ. एनिवेज आपण आता जर्नी एन्जॉय करूया. चलो. आपली जर्नी डन. आता आपण वसईला पोहोचलो. अराउंड हाफ एन आवरची जर्नी होती. इट वॉज फन. वेगळा रूट आणि वेगळं सिनरी पाहायला मिळालं. नाईस. तर आपण ऑन द वे टू वसई फोर्ट. आजूबाजूला फोर्टिफिकेशनच्या वॉल्स आहेत जुन्या, म्हणजे एकदम मोडकळीस आलेल्या. चलो. तर आपण आलो आहोत वसई किल्ल्याच्या परिसरात. वसई किल्ला म्हणजे वसई फोर्ट ज्याला म्हणतात. आणि जस्ट आल्या आल्या आपल्याला हे असे सेमी सर्क्युलर आर्चेस दिसतात. ते सेमी सर्क्युलर एकदम टिपिकल आहेत युरोपियन आर्किटेक्चरचं. तर जस्ट ब्रीफ हिस्ट्री. तर वसई किल्ला जवळपास 10व्या शतकात बांधला गेला होता. काही मुसलमानी इस्लामिक शासक होते, त्यांनी बांधला होता. आणि मग नंतर 16व्या शतकात पोर्तुगीज इथं आले आणि त्यांनी हा किल्ला जिंकला आणि मग त्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि मग कम्प्लिटली युरोपियन स्टाईलनी बांधला. पोर्तुगीज लोकांनी ह्या किल्ल्याला त्यांचं नॉर्थ कोकणचं हेडक्वार्टर्स बनवलेलं आणि खूप भयंकर ट्रेडिंग चालायची इथून त्यांची, कॉटनची, स्पायसेसची. जसं आपल्याला माहिती असेल का, पोर्तुगीज जे होते ते कोस्टल साईडला गोवा, दमण, दुई, वसई या इथं सिच्युएटेड होते आणि त्यांचा इथून खूप मोठा कारभार चालायचा. आणि मग हे सगळं प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांची खूप मोठी आर्मी सुद्धा होती इथं. 1739 मध्ये मराठ्यांचे सरदार चिमाजी अप्पा यांनी ह्या किल्ल्यावर स्वारी करण्याचं ठरवलं. हळूहळू करून मराठ्यांनी एक एक आपले जे ह्या किल्ल्याचे जे बुरुज होते ते त्याच्या खाली दारुगोळा लावून उडवण्याचं कार्य सुरू केलं. आणि एक इथं सेंट सेबेस्टियन बुरुज होता या किल्ल्याला, तो त्यांनी पूर्णतः उडवला आणि मग तिथून प्रवेश मिळाला.
आणि शेवटी प्रवेश मिळाल्यावर पोर्तुगीज जे इथं होते त्यांना कळलं का यांच्या विरुद्ध आपला निभाव लागणार नाही, आणि मग शेवटी त्यांनी 17 मे 1739 या दिवशी मराठ्यांनी हा किल्ला काबीज केला. इथले जे स्त्रिया आणि मुलं होते त्यांना सुखरूप जाऊ दिलं आणि मग बाकी पूर्ण कब्जा केला ह्यावर. तर तुम्ही म्हणत असाल आज रस्ता नाही, एक्सप्रेसवे नाही, कुठला हायवे नाही, कुठल्या गावातला इंटरनल रोड नाही, तर आपण एक ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत. आणि जुन्या काळात रस्त्यापेक्षा जो व्यापार व्हायचा, जी मुवमेंट व्हायची मॅन अँड मटेरियलची, ते बंदरातून किंवा समुद्री मार्गानेच व्हायची. सगळा व्यापार समुद्री मार्गाने चालायचा, इंटरनॅशनल ट्रेड. तर आपण त्या रस्त्याने आलो, समुद्रातूनच आलो, आणि त्यामुळे आज आपण रस्ता कमी दाखवलाय, पण जस्ट तुम्हाला या शहराच्या पाठीमागची हिस्ट्री आणि महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर वसई हे जे गावाचं नाव आहे किंवा शहराचं नाव आहे, तर वास या मराठी किंवा संस्कृत शब्दावरून येतं, म्हणजे राहण्याची जागा. इथं लोक राहायच्या आधीपासून. तर वासाई किंवा वासी नावाचा एक असा एरिया होता वास, त्याचं वसई झालं. जेव्हा इथं नंतर इस्लामिक शासक आले तेव्हा त्यांनी ते बसई केलं त्याचं, आणि मग नंतर पोर्तुगीजांच्या काळात बसीन किंवा बेसिन झालं. मराठ्यांच्या काळात परत बाजीपूर आणि नंतर मग परत वसई झालं. तर वसई आणि नंतर वसईकर, इथे जे राहणारे लोक असतात वसईकर. तर वसईचा जो इतिहास जसं मी सांगितलं खूप जुना आहे. अराउंड 3ऱ्या-4थ्या शतकातल्या काही पुस्तकांमध्ये पण या भागाचा उल्लेख आढळतो. पण वसई हे नाव असं वापरलं जात नाही, दुसरं नाव होतं तिथं. वसई हे नाव 10व्या शतकानंतर वापरलं गेल्याचं आपल्याकडे रेफरन्सेस आहे. इनफॅक्ट इथे लागूनच असलेले नालासोपारा, ठाणे या भागांचा, या बंदरांचा रॅदर खूप वर्णन आहे डिटेलमध्ये, जे जुने इंडियामध्ये ट्रॅव्हलर्स येऊन गेले, इन्क्लुडिंग मार्को पोलो वगैरे चायनीज ट्रॅव्हलर्स जे येऊन गेले, त्यांनी ठाणे, सोपारा ह्या बंदरांचा उल्लेख केला आहे. पण वसई बंदराचा तसा उल्लेख नाही आहे. म्हणजे त्या काळी सोपारा आणि ठाणे हे बंदर जास्त याच्यापेक्षा डेव्हलप होते. पण मग नंतर इस्लामिक शासकांनंतर पोर्तुगीजांच्या काळामध्ये वसई हे जास्त डेव्हलप झालं. वसई मेन पोर्तुगीज लोकांनी, जसं मी सांगितलं, त्याला कॅपिटल बनवलेलं याचं, नॉर्थन कोकणचं, आणि इथून बराच व्यापार चालायचा त्यांचा. जे भारतातून जो पण माल जमा करायचे ते इथून हे करायचे, आणि इथं त्यांची फॅक्टरी किंवा आपण ज्याला वखार म्हणतो तसं वाटतंय. पण नंतर पोर्तुगीजांच्या हातून जेव्हा सत्ता गेली किंवा मराठे आले आणि मराठ्यांनंतर ब्रिटिश आले, तर वसईचा जो बंदर होता त्याचं महत्त्व कमी झालं. कारण पोर्तुगीज लोकांची ताकद कमी झाली भारतामध्ये. आणि मग नंतर त्यांनी जे मुंबई बंदर होतं, मुंबईचे जे 7 बेटं होते, ते पण एका ब्रिटिश राणीला त्यांनी आपण म्हणू हुंड्यामध्ये दिले, आणि तो करार झाला ॲक्च्युली. आणि मग जेव्हा ब्रिटिशांच्या हातात मुंबई गेली तेव्हा ब्रिटिशांनी मुंबईचा विकास करत गेले, आणि मुंबई एक ट्रेडिंग पोर्ट म्हणून खूप वरती आलं, आणि हळूहळू वसईचं ट्रेडिंगचं महत्त्व कमी झालं. पण वसई जे जसं सांगितलं पोर्तुगीजांच्या काळात खूपच एक बझिंग टाऊन होतं, तर ते आता पण आहेत, आणि त्यांचा इन्फ्लुएन्स इथल्या लोकांवर आहे. इथले जे लोक आहेत ईस्ट इंडियन म्हणून घेतात स्वतःला, जे पोर्तुगीजच्या काळात ख्रिश्चनांचं हे झालं होतं त्या ह्याच्यावरून. तर वसईच्या किल्ल्याच्या कॅथेड्रलला लागूनच एक मंदिर आहे, इथं लिहिलेलं आहे, पेशवेकालीन मंदिर आहे, नागेश्वर शिवालय आणि वज्रेश्वरी मंदिर. 1740ची स्थापना आहे असं तिथं इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. हा या मंदिराचा परिसर आहे. तर जसं मी सांगितलं 1739 मध्ये वसईची लढाई जी होती पोर्तुगीज विरुद्ध, ती चिमाजी अप्पा यांनी जिंकलेली. आणि मग नंतर इथं 1740 साली मंदिराची स्थापना केली गेली. शांत परिसर आहे मंदिराचा. वसईच्या इंटरनल रोड्स मधून ट्रॅव्हल करतोय मी, एकदम गावागावातून. इनफॅक्ट समुद्रासाठी आपण जे सीशोरच्या एकदम पॅरलल असा रस्ता आहे चाललाय, आणि
या गावातून फिरता फिरताच कळतंय, एकतर हे गाव समृद्ध आहे हे कळतंय, इथं मोठे मोठे बंगले आहेत. इनफॅक्ट माझा एक मित्र आहे, त्यांनी सांगितलेलं तर वसई ते अर्नाळा हा रोड आहे समुद्राच्या बाजूबाजूने जाणारा, आणि खूप असे मोठे मोठे छान एकदम क्लासिकल डिझाईनचे असे बंगलो आहेत. मुंबईच्या मार्केट्समध्ये किंवा इतरत्र पण असे वसईची एक केळी मिळते, स्पेशल वेगळी प्रकारची केळी असते, छोटी असते, आपण ज्याला जनरली इलायची केळी किंवा असं काही म्हणतो, छोटी येल्लो पिवळ्या रंगाचं साल असतं, तर ती वसईची केळी म्हणतात तिला. जर इफ आय गेट अ चान्स आयदर तशी केळीची बॅग किंवा तशी केळी कुठे दिसली तर नक्की दाखवतो मी तुम्हाला. बट ट्राय अँड यूज जेलेटिन पावडर ओनली, आणि ते पण अनफ्लेवर्ड, ते फार महत्वाचं आहे. एकदम प्लेन, कुठल्याही फ्लेवरचं नको, वनिला किंवा असं काहीच नको. आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलेलं का आपण मारी बिस्किटचं काय करणार आहे ते मी सांगतोय. तर मारी बिस्किटचा हा पुडा घ्यायचा आहे, हा 250 ग्रामचा पुडा आहे. तर याचा आपण काय करायचं आहे, ते लाटण्याने किंवा कुठलं तुमच्याकडे जड काय असेल तर त्याच्याने हलक्या हाताने असं हा पुडा न ओपन न करताच असा याचा चुरा करून घ्यायचा आहे. हे असा सगळ्या बाजून त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. रिझन बिंग आपण याची फाईन पावडर करणार आहोत. तर मिक्सरमध्ये ग्राइंड करण्याच्या अगोदर याचे पीसेस किंवा याचा थोडासा भुगा पाडलेला चांगला असतो. तर आपण याचे तुकडे ऑलरेडी केले जसं तुम्ही बघितलं. आता याला आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया एकदम कोर्स पावडर होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता मी असं बिस्किटाचा चुरा करून घेतला आहे.
आता हे तुकडे तुकडे करून घेतले आहेत. आपण आता याला मिक्सरमध्ये बॅचेसमध्ये थोडं थोडं करून पूर्ण याचा आपण कोर्स पावडर करून घेऊया. तर असं आपण मिक्सरमध्ये थोडं घेऊन टाकलेलं आहे. आपण त्याला कोर्स पावडर करून घेऊया त्याची. तर हे बघा, अशी आपण बिस्किटांची अशी कोर्स पावडर करून घेतली आहे. एकदम फाईन नाही आहे, हाताला लागते अशी आहे. तर असं करून आपण सगळ्या बिस्किटांचं करून घेऊया. तर असं आपण बिस्किटाचं असं कोर्स ग्राउंड करून घेतलेलं आहे. एकदम बारीक नाही, थोडं जाडसर हाताला लागेल असं दळून घेतलेलं आहे बिस्किट. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे आणि याला पूर्ण असं भिजून घेणार आहे. पिठाला जसं आपण पुरी वगैरे बनवताना मोहन घालतो तसं. तर पूर्ण ओलं नाही करायचं एकदम, आपल्याला काय त्याचा गोळा नाही बनवायचा. त्याला थोडं मॉइश्चर मिळण्यासाठी आपण त्याचं तूप टाकणार आहोत. आणि का करणार, त्याचा मॉइश्चर का पाहिजे, तर आपण जे पाय बनवणार आहोत त्याचा हा बेस बनणार आहे. तर तो बेस फर्म असायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण फक्त याच्यामध्ये फॅट जे आहे तुपाच्या याच्यात टाकतोय. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही अनसॉल्टेड बटर यूज करू शकता. आय एम बिंग व्हेरी स्पेसिफिक, अनसॉल्टेड बटरच, त्याला कसलाच फ्लेवर नाही लागायला पाहिजे. ठीक आहे. तर मी असं हळूहळू करून याच्यात तूप मिक्स करून घेतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपल्या टेबलवर गॅस नाही आहे ना, बाजूला सिलेंडर आहे आणि आपण इंडोर शूटिंग करत आहोत. तर रिझन बिंग का ह्या रेसिपीला आपल्याला रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजची गरज लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इंडोर कुकिंग करत आहोत. आणि गॅस याच्यासाठी पण नाही, कारण बराच आपण याच्यामध्ये ॲक्च्युली काही कुक नाही करत आहोत. वेळोवेळी मिक्सिंग बरोबर क्वांटिटीजमध्ये तसं करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता, एकदम असं छान असं याला आपण ओलसरपणा आणलेला आहे तुपामुळे. आता दिस इज इनफ. आता आपण याला याचा बेस बनवूया. तर आपला असं बेस सेट करण्यासाठी आपण बिस्किट आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे लेमन पाय सेट करण्यासाठी आपल्याला एक चौकोनी रेक्टँगल असा एक डबा लागेल आणि त्या डब्याला आपण आतून प्लॅस्टिकची लाइनिंग करणार आहोत. जसं केकला जसं बटर पेपर लावतात केकच्या टिनला, तसं आपण प्लॅस्टिकची लाइनिंग. प्लॅस्टिक मी याच्यासाठी सांगतो कारण बटर पेपर वगैरे लावलं तर तो ओला होऊन जाणार आणि ते आपण जेव्हा केक सारखं या पायाला लिफ्ट करायला जाऊ तेव्हा तो फाटून जाणार आणि सगळं राडा होऊन जाईल. तर बेटर ऑफ आपण त्याला प्लॅस्टिक लावतो. तर मी एक प्लॅस्टिकचा डबा वापरतो आणि खालून पण असा प्लेन आहे, आतून पण प्लेन आहे. रिझन बिंग केक सारखं का कुठे खाचा नसायला पाहिजे. जे पण आपण मटेरियल याच्यात सेट करणार आहोत ते पूर्णतः निघायला पाहिजे. असं मी प्लॅस्टिक पेपरची लाइनिंग लावून घेतली आहे. प्लॅस्टिक पेपर क्लीन करून घेतला आहे आणि बाजूनी लाइनिंग लावून घेतली आहे. प्लॅस्टिक पेपर त्याच्या पोझिशनमध्ये होल्ड करावा म्हणून मी थोडंसं सेलो टेप लावून घेतला आहे बाहेरून. तर प्लॅस्टिक पेपर त्याला स्वतःच्या पोझिशनला होल्ड करेल. तर असं आपण हे बॉक्स घेतला आहे. आता या बॉक्समध्ये आपण जे तूप लावलेला जे बिस्किटचा चुरा होता तो असं पूर्ण काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर त्याला बॉक्समध्ये असं स्प्रेड आउट करून देऊया. तर असं बॉक्समध्ये सगळ्या बाजूला स्प्रेड आउट करून हलक्याशा याच्याने दाबून घ्यायचं आहे आणि याला प्लेन करून द्यायचं आहे. जस्ट मी चारी बाजूने बघून घेतलं, बरोबर झालं आहे. आता हे जे आपण बेस बनवला आहे हा बॉक्स आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. म्हणजे ते तूप जे आहे ते गोठून बिस्किटाला चांगलं पकडून ठेवेल आणि तो एक प्रॉपर कडक असा बेस बनवून जाईल. तर हे आपण जवळपास 15 मिनिटं मिनिमम ते अर्धा तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आपलं बेस फ्रीजमध्ये ठेवला आहे सेट होण्यासाठी. तोपर्यंत आपण बाकीच्या मिक्सरची तयारी करूया. तर लेमन पायसाठी सगळ्यात पहिले आपण लिंबू कापून घेऊया रस काढण्यासाठी. अर्धे करून आपण त्या लिंबांचा रस काढून घेऊया. तर इथं मी 10 लिंबू वापरत आहे मीडियम आकाराचे. जर तुम्ही मोठे वापरत असाल तर
7 ते 8 इनफ बस होतील. आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी सांगतो तुम्हाला. तर आपल्याला 800 ml कंडेन्स मिल्क लागेल. आपल्याला 300 ग्राम चीज स्प्रेड लागेल. 200 ml चे आपण 2 फ्रेश क्रीम, तर टोटल 400 ml फ्रेश क्रीम लागेल आपल्याला. तर हे मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगून दिले आहेत. आता हे आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये मिक्स करायचे आहेत. तर हे एकाच वेळी होणार नाही मिक्सरचं भांड्याची लिमिटेशन्समुळे. तर मी हे 2 बॅचेसमध्ये इक्वल प्रपोर्शन्समध्ये मिक्स करेल. जसं मी 400 ml कंडेन्स मिल्क सांगितलं होतं, तसं मी 400 ml मिक्स करेल. आणि मग एक पॅकेट चीज स्प्रेड आणि फ्रेश क्रीम असं हाफ एक्झॅक्टली मी मिक्स करून घेईल. तर एकदा सगळ्या लिंबांचा रस काढल्यानंतर तुम्ही चाळणीतून ते गाळून घ्या. एन्श्युअर करा का एक पण बी याच्यात गेली नाही पाहिजे. तर आपण लिंबाचा रस काढून ठेवला आहे. मेन पार्ट आता रेसिपीचा जो आहे तो हे मिक्सिंग पार्ट. सगळे आपण बघूया एक एक आपण कसं मिक्स करायचं आहे, कुठल्या कुठल्या स्टेजेसला काय काय टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण 400 ml कंडेन्स मिल्क, जसं मी सांगितलं 800 ml कंडेन्स मिल्क वापरायचं आहे. तर आपण हे 2 बॅचेसमध्ये करत आहोत, कारण मिक्सरमध्ये एका वेळी एवढं सगळं मावणार नाही. तर सगळ्यात पहिले 400 ग्राम कंडेन्स मिल्क, त्याच्यानंतर 200 ml फ्रेश क्रीम, नंतर 200 ग्राम आपण चीज स्प्रेड, प्लेन चीज स्प्रेड घेणार आहोत. तो पण याच्यात टाकून द्यायचा आहे. आणि या सगळ्या मिक्सरला एकदा मिक्सरमधून हलकासा 1-2 पल्स देऊन काढून घ्यायचा आहे आपल्याला. आपलं हे मिक्स झालंय. आता आपण 10 लिंबाचा रस काढून घेतला होता, तो गाळून घेतला होता. त्याच्यामधला आपल्याला ह्या फर्स्ट बॅच मध्ये अर्धाच वापरायचा आहे. तर आपण थोडं थोडं करून त्याला याच्यात मिक्स करून घेऊया. तर मी तुम्हाला सांगितलेलं का आपल्याला जेलेटिन पावडर लागेल. तर त्या पॅकेटमध्ये असे सॅशे येतात, तर आपण 1.5 सॅशे वापरणार आहोत ओव्हरऑल. तर मी 1 सॅशे पहिले काढून घेतला आहे. असं गरम पाण्याचं एक भांड तयार करायचं. आपल्याला डायरेक्ट गॅसवर हे गरम नाही करायचं. तर वाटीत काढून घेतलं आपण. तर मी असा हॉट वॉटर बाथ एक तयार केलेला आहे. जेलेटिन मध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मॉइस्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर असं हॉट वॉटर बाथ मध्ये, याला डबल बॉईल मेथड म्हणतात, डायरेक्ट आपण गॅसवर नाही ठेवायचं. असं गरम पाण्यात असं हे हळूहळू मेल्ट व्हायला लागतंय. आता तुम्ही बघू शकता हे असं लिक्विड झालंय. तर आपल्याला लिक्विड फॉर्म मध्येच आपण जे क्रीम आणि इतर गोष्टी मिक्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर अशी आपण पहिली बॅच आपण मिक्सरमधून काढून घेतली आहे. मी एका भांड्यात काढून घेतो. सिमिलरली आपले जे सेकंड बॅच जे आहे, जे आपण अर्ध्या गोष्टी ठेवल्या होत्या मिक्सर मध्ये मिक्स करण्यासाठी, ते पण आपण करून घेऊया. आणि मग आपण पाय सेट करायला ठेवूया. तर आपल्या पहिली बॅच करून झाली होती. आपली दुसरी बॅच पण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही ते दुधामध्ये लिंबू गेल्यामुळे आणि जेलॅटिन गेल्यामुळे असं घट्ट होऊन जात आहे मिक्सचर, विच इज व्हेरी मच ओके. आपण हे स्पॅटुलाने असं काढून घेऊया आणि या सगळ्याला आपण चांगलं एक मिक्स करून घेऊया. फर्स्ट बॅच सेकंड बॅच चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग आपण सेट व्हायला ठेवूया. जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही एक्झॅक्टली हाफ क्वांटिटीज घेऊ शकता. जसं मी 800 ml कंडेन्स मिल्क घेतलं होतं तसं तुम्ही 400 ml घेऊन करू शकतात. मग तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते एकाच बॅचमध्ये होऊन जाईल.
तर अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे बाकीचे प्रमाण पण ॲडजस्ट करू शकता. तर याला आपण चांगला मिक्स देऊया आणि सेट होण्यासाठी कसं ठेवायचं मी तुम्हाला दाखवतो. कमिंग टू द नेक्स्ट फेज ऑफ आवर रेसिपी, आपलं हे बिस्किटचं जे आपण चुरा केलेला आणि त्या तुपासोबत मिक्स करून जे बेस बनवलेला, तो बेस चांगला सेट झाला आहे. हे बघा असं कडक झालं आहे. आता जे आपण चीज, क्रीम, लिंबाचा रस आणि जेलेटिन वगैरे आपण मिक्स केलेलं, ते हळूहळू याच्यात टाकून द्यायचं आहे. हे बनवताना मी स्पेसिफिकली सिलिकॉनचा स्पॅटुला किंवा सिलिकॉनची अशी उलटणी तुम्ही म्हणू शकता ते वापरतो. ते फ्लेक्सिबल पण असतं आणि भांड्यातून सगळं क्लीन करायला पण खूप छान मदत होते त्याची. प्लस असं स्प्रेड आउट करायला पण खूप सोयीचं पडतं. घरी असं हळूहळू आपण जसं बिस्किटचं स्प्रेड केलेलं, केकचा बॅटर आपण जसं स्प्रेड करतो, मोठं भांडं आहे म्हणून थोडं आपल्याला मॅन्युअली करावं लागेल. असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने याला असं प्लेन करून घ्या आणि जे तुमचा बॉक्स आहे किंवा जो डबा घेत असाल तुम्ही, त्याच्या असं भिंतीला नका लागू देऊ. सगळं काढून आतमध्ये सेंटरमध्ये करून टाका. तर असा आपण आपला लेमन पाय जो आहे तो सेट करायला ठेवतो आहोत. आता त्याच्यामध्ये जिलेटिन टाकलं आहे, लिंबू आहे, ते सगळं मिळून ते दूध आणि क्रीमला सगळ्यांना एकत्र करणार आणि असं सेट होणार जेलीसारखं. तर ते पूर्णतः सेट होण्यासाठी कमीत कमी आपल्याला हे झाकून फ्रीजमध्ये 12 तास ठेवायचं आहे मिनिमम. तुम्ही जर त्याच्यापेक्षा 18 तास 20 तास ठेवू शकाल तर इट्स वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण हे 12 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहोत आणि मग उद्या मी तुम्हाला हे काढून दाखवेल. मग ते याला आपण जसं केकचं बॅटर केक झाल्यानंतर कसं काढतो तसं हे आपण भांड्यातून काढू, त्याला कट करू आणि एक्झॅक्टली लेमन पाय हा प्रकार काय असतो आणि ते कसं दिसतं, त्याचे 2 लेयर्स कसे दिसतात ते मी तुम्हाला उद्या दाखवेलच. आणि जरी ही रेसिपी अशी तुम्हाला बघायला थोडी किचकट वाटत असेल, थोडे प्रोसेस वाटत असतील, पण इनफॅक्ट खूप सोपे आहे. फक्त मिक्सिंग करायची आहे, कुठल्याही प्रकारची कुकिंग करायची नाही आहे. इन्ग्रेडियंट्स पण खूप सिम्पल आहे, फक्त मिक्सिंग करून आपल्याला करायची आहे आणि इट विल टेस्ट ऑसम, आय एम व्हेरी शुअर. तर आपण हे उद्या याची अनबॉक्सिंग करताना आपण भेटूया. वेलकम बॅक. आपल्या लेमन पायला सेट होण्यासाठी ठेवून जवळपास 14-15 तास झालेत. आता मी ती फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे. छान सेट झालेला आहे. कुठेच मी असं हलवून बघितलं तर जिगल होत नाहीये. तर तो सेट झाला नसेल तर थोडंसं हलेल तो. तर आपण सगळे प्रोसिजर वेळेवर सगळं इन्ग्रेडियंट्स टाकले म्हणून तो व्यवस्थित सेट झाला. आपण त्याला सेट होण्यासाठी भरपूर टाइम पण दिला. तर फर्स्ट थिंग्स, आपण ह्या बॉक्समध्ये असं जे प्लास्टिक टाकलं होतं ते मी साईडला सील करून ठेवलं होतं, ते मी आता काढून घेतलंय. हे बघा, इथून तुम्ही क्लिअरली बघू शकतात एक अशी बिस्किटची लेअर आहे आणि आपली ही चीज क्रीम याची लेअर आहे. पूर्णतः सेट झालेले आहे. खूपच सुंदर दिसतंय ते. आता आपण कट करूया. मी हा पूर्ण जो प्लॅस्टिक होता ते साईडचा कट करून घेतलाय. केकचा लेमन पाय चांगला मोकळा करून घेतलाय. तुम्ही बघू शकतात सगळे लेअर याचे. आता मी याला कट करतोय. मी स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये आणि पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकतात. खालचं बिस्किटला जरा सांभाळून कट करा. तर मी असं कट केलेलं आहे आणि मी आता हा बघा, मी असं पीस काढलाय. प्रॉपर त्याला बिस्किटची एक लेअर, क्रीम चीजची एक लेअर मस्त आलेली आहे. तर आता मी इथं माझ्यासाठी आपण ठेवतो. आपण टेस्ट करूया त्याला. चला. तर तुम्ही बघू शकतात एवढं छान असं जेली, एवढी आपली लेमन पाय एवढा छान सेट झाला होता. एवढा शार्प कट झालेला आहे. कुठेच इकडे तिकडे काहीच असं स्प्रेड आउट नाही झालं, विच मीन्स आपली रेसिपी खूप छान झालेली आहे. मला तर पर्सनली असं प्लेनच आवडतं खायला, पण डेकोरेशनसाठी तुम्ही ह्या व्हाईट क्रीमवर असं कॉन्ट्रास्ट म्हणून असं चेरी ठेवू शकतात.
दिसायला पण खूप छान दिसतं, लहान मोठ्यांना सगळ्यांना चेरी तर आवडतेच. तर फायनली आपण याला टेस्ट करूया. मी खूप आतुरतेने वाट बघतोय कारण मला खूप आवडते ही रेसिपी. तर असा फोर्क घेतलाय मी कारण ते ब्रेक करायला चांगलं जातं. तर बिस्किट आणि क्रीम चीजचा लेअर हे बघा असं दोन्ही घ्यायचे कारण ते दोघांचं टेक्स्चर पण कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान जातं आणि टेस्ट पण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात ते. ऑसम, एक नंबर. लगेचच मेल्ट इन माउथ तसा वाला फिलिंग आहे. ते बिस्किट त्याच्यामध्ये आपण तूप टाकलंय त्याच्यामुळे खूपच छान लागतं. प्लस वरती जे क्रीम चीज लेमनचं सेट झालंय एक नंबर. आपण लिंबूचा रस टाकला त्याच्यामुळे असं मस्त असा आंबटपणा येतो त्याला. पण तो या डिशची स्पेशालिटीच आहे, आपण त्याला लेमन पायच म्हणतो. खूपच छान, खूपच छान, एक नंबर. आणि लक्षात ठेवा हा चीज केक नाहीये, हा लेमन पाय आहे. चीज केकमध्ये आपण बेक करतो तर चीजचं ओव्हरऑल टेक्स्चर चेंज होतं, तो त्याच्यामध्ये बेक्ड स्मोकीनेस येतो. हा तसा नाही लागत, एकदम फ्रेश वाटतो आणि लिंबू असल्यामुळे खूपच रिफ्रेशिंग वाटतंय. ऑसम ऑसम, खूप खूप सिंपल रेसिपी आहे. तर हा लेमन पाय तुम्ही नक्की करून बघा. मी गॅरंटी देतो तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कारण जेव्हा पण मी हा मित्रांसाठी घेऊन गेलेलो आहे, ऑफिसमध्ये घेऊन गेलेलो आहे, सगळ्यांनी खूप पसंती दिली आहे याला. सगळेजण याची रेसिपी मागतात किंवा मला सांगतात का परत काय ओकेजन असलं तर तू परत घेऊन ये. तर एवढा फेमस आणि काय म्हणणार खूप पॉप्युलर डिश आहे माझ्यातर्फे जाणारी. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हॅपी हॉलिडेज.